तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्लॉग मध्ये तुम सर्वांचं स्वागत आहे। आणि हा व्लॉग एक एक्सपेरिमेंट म्हणून बनवण्यात आलाय। तर आम्ही एका फटाक्यासाठी 30 किलोमीटर गेलो होतो। म्हणजे आपला 30 किलोमीटर एकच सिटी आहे, ते म्हणजे आपली भद्रावती। आणि त्या भद्रावतीला जाता जाता हे आपलं चोरा पर्यटन सफारी जे इथं गाड्या येत राहते, ते 20 तारखेपासून 20 ऑक्टोबर पासून सुरू झालाय। तर तुम्हाला कधी जंगलात फिरायचं असेल तर तुम्ही येऊ शकता। गुरुवारी शाळेत बंद राहते, तर तुम्ही त्याची डिटेल काढून या एक दिवस फिरायला तिकडं। आणि सगळं फिरून सांगा जो कमेंट मध्ये की कसं जंगल आहे काय आहे। तर बट आम्ही निघलो होतो 4 जण, एक फटाका घ्यायसाठी आम्ही 4 जण 2 गाड्या। म्हणजे कमीत कमी आम्ही 50-60 रुपयाचं पेट्रोल, 50 नाही 100-200 पेट्रोल आरामशीर फुकलो होतं। म्हणजे एका फटाक्यासाठी आम्ही। आणि एक एक्सपेरिमेंट करायचा होता, ती एक्सपेरिमेंट या व्हिडिओ मध्ये पूर्ण नाही आहे, बट आम्ही दाखवू ते पूर्ण एक्सपेरिमेंट। आणि नंतरच्या ब्लॉग मध्ये बी येईल, कारण इकडे गावाकडे नेट चालत नसल्यामुळे ते तुम्हाला सांगलं जाईल ब्लॉग मध्ये याच्यात। तर तिथून तुम्ही बघून घ्या। जो आता इकडे नेट स्लो चालते, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ अपलोड होत नाही। तर आम्ही आलो होतो भद्रावती फटाक्याच्या याच्यात, तर आम्हाला व्हिडिओ काढायला भेटला नाही, कारण आम्ही एका बंदूकसाठी घुमत होतो आणि ते बंदूक पण आम्हाला भेटली नाही। आणि ते बंदूक पण नाही भेटली। त्याच्यानंतर मग तिथे बघितलं बहुत सारे दुकान होते नाग मंदिरापाशी, पूर्ण घुमून इकून तिकून आलो होतो, बट ते काही भेटलं नाही। मग माझ्या मित्रात थोडं सामान घ्यायचं होतं, त्याची म्हणजे थोडं आपल्या सेंटर मध्ये तिथं सामान घेऊन आम्ही म्हणजे असं ते अजून ढूंढले की अजून कुठं असेल बा म्हणून, तर ते दुकानं काही आपल्याला भेटले नाही। मग तिथून म्हणलं आता काय करावं, तर याला म्हटलं तू आपलं सामान घेऊन घे मित्राला। मग तो थांबला तिथं आपलं सामान घ्यावला। मग आम्ही इथं, तर हा बघा तो एक्सपेरिमेंट आहे संध्याकाळचा, आम्ही ट्राय करून बघितला। तर आवाज बघा, एकदा साऊंड घ्या आणि चेक करा आणि मला सांगा कसा आहे तो। अबे दिसाचं कसं